नमस्कार. मायम टीव्हीच्या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपल्यासोबत आहेत श्री क्षेत्र सिद्धिगिरी महासंस्थान कणेरी मठाचे पीठाधीश्वर पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामी महाराज. गेल्या अनेक वर्षांपासून अध्यात्मासोबत शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, सेंद्रिय शेती, पर्यावरण संवर्धन आणि समाज जागृतीच्या माध्यमातून त्यांनी समाज जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. कणेरी मठाच्या माध्यमातून स्वावलंबन, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश सातत्याने दिला जातच आहे. शिक्षण, आरोग्य, युवकांचे प्रश्न आणि समाजाच्या भविष्यासंदर्भातील काही विषयांवर आज आपण स्वामी महाराजांसोबत व्यापक चर्चा आणि संवाद साधणार आहोत. सर्वांना नमस्कार आणि स्वामीजी आपल्याला कोटी कोटी प्रणाम. नमस्ते. स्वामी महाराज, कणेरी मठाची परंपरा अनेक शतकांची आहे. आजच्या काळात या परंपरेचे समाजासाठी नेमके महत्व काय आहे? जी, हा मठ तसा 5व्या-6व्या शताब्दीत आरंभ झालेले आहे. आजपर्यंत 48 मठाधिपती होऊन गेलेले. आता माझा नंबर 49वा आहे. सर्व क्षेत्रात मठ काम करत असते. मठाचा आवाका एवढा आहे की 200-300 एकर जमीन आहे. 150 एकर आपण सेंद्रिय शेती करतो. 1,500 देशी गायी आहेत आणि वर्षभर इथे सेंद्रिय शेतीची ॲक्टिव्हिटी, ट्रेनिंग प्रोग्राम चालत असतात. एक कृषी विज्ञान केंद्र पण आहे, त्यावरच पूर्ण जिल्हाभर काम करत असते आपले. दर दिवशी 5-7 हजार लोकांसाठी अन्नदासोह सुद्धा चालतो, अन्नछत्र. आध्यात्मिक कार्यक्रम तरी निरंतर चालूच असतात. त्याबरोबरच मठ ॲलोपॅथी आणि आयुर्वेद हॉस्पिटलची एक 200 बेडचे हॉस्पिटल चालवते, 200-250 बेडची, गरिबांसाठी विशेष करून. आणि ज्या कॉर्पोरेट सुविधा ग्रामीण लोकातील समाजातील लोकांना मिळावं यासाठी. याशिवाय गुरुकुल आहे, 14 विद्या 64 कला शिकवतो आपण इथे. तिथे 300 मुलं मुली आहेत. आणि एक आनंद आश्रम नावाचा प्रकल्प आहे, ज्यामध्ये एक 200 मुलं स्थानीय महाराष्ट्रातली आणि मेघालय, त्रिपुराची जी मुलं आहेत, अत्यंत मागासलेली आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, त्यांना कॉलेजपर्यंत शिक्षण देऊन त्यांच्या पायावर त्यांना उभं करून घरी पाठवतो आपण. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज मठाची चालत असतात. सामाजिक ग्राम विकासाची कार्य चालतात. इतर अनेक ॲक्टिव्हिटी समग्र ग्राम विकासामध्ये सुद्धा चालते. आणि एक विद्याचेतना नावाचा एज्युकेशन प्रकल्प आहे की 200 गावांमध्ये प्रायमरी स्कूल जे जिल्हा परिषदेचे आहेत, तिथे ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही अजूनही, त्या सगळ्या मुलांना सेपरेट करून एक टीचर आपल्या मठाकडून देतो आपण. असे 200 शाळांमध्ये ते अत्यंत जनप्रिय असा कार्यक्रम चालतो की ज्याच्यामुळे जिल्हा परिषदेची शाळांमधील पटसंख्या वाढायला लागली असं. आणि ॲग्रिकल्चर ट्रेनिंग स्कूल आहे. आता व्हेटरनरी कॉलेज सुरू होतो. आणि आपण थोडंसं आता वाईल्ड लाईफची सुरुवात करतो. आपण वाईल्ड लाईफची जी रेस्क्यू सेंटर आणि तेही काम चालू आहे. तर या ह्याच्यात आज मठ, पूर्वी लोक मठात येत होते, सर्व ॲक्टिव्हिटी चालत होते. आणि त्याच्याबरोबरच लोक केवळ मठावर यावं असं नाही, मठ सुद्धा लोकांकडे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. की लोक आपल्या दैनंदिन हालाकीच्या परिस्थितीतून सुद्धा धार्मिक कार्यासाठी योगदान देतात. तर लोक धर्मसंस्थांसाठी योगदान देत असतील तर धर्मसंस्था लोकांसाठी काय करणार? नक्कीच महाराज, व्यापक विचार आहे. आम्ही त्यांच्यासाठी एक मजुरी करणारा माणूस सुद्धा आपण करून आणलेल्या मजुरीतनं थोडा भाग आम्हाला मठासाठी देतो. तर आम्ही त्यांच्यासाठी काय देऊ शकतो? तर एक तर त्यांच्या घरं उभं करण्याकरता उद्योग व्यवसायाची प्रशिक्षण देणं, त्यांच्या आरोग्यासाठी हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून देणं, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं, आणि त्यांच्या शेतीसाठी सेंद्रिय शेती, एकूण शेतकऱ्याचा खर्च कमी आणि उत्पन्न अधिक कसं होईल
जी. याकरता प्रशिक्षण देणं आणि त्यांना प्रेरित करणं हेही काम चालत असते. अशा पद्धतीने भरपूर सारे ऍक्टिव्हिटीज आपण लोकांपर्यंत जाण्याकरता, कारण आम्ही असं समजतो की आमची प्रवचन कीर्तन ही एक अर्थाने थेअरी असतील तर आपल्या सामाजिक ऍक्टिव्हिटी जी आहेत ही प्रॅक्टिकल्स राहतील. अशा पद्धतीने हे गरजेचे आहे आजच्या गरजेचे. दिवशी. म्हणजे नक्कीच महाराज, आपण माहिती दिली की 300-350 एकर मध्ये आपलं कण्हेरी मठाचं विश्व पसरलं गेलेलं आहे. आणि या संपूर्ण मठाला केवळ धार्मिक पार्श्वभूमी किंवा केंद्र न ठेवता आपण ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, शेती आणि समाजसेवेचे केंद्र बनवलंय. या प्रवासामागची नेमकी प्रेरणा आपल्या मागे काय आहे? प्रेरणा असं काय नाही की मी एका ग्रामीण आणि शेतकऱ्यांच्या घरातूनच आलोय. जी. ग्रामव्यवस्था सर्वही पाहिले आणि आज मठांची सुद्धा मी अवस्था पाहतो. 400, 500, 200, 300 वर्षापूर्वीचे मठ आहेत आमचे. हळूहळू त्या मठांमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या घटत चालली की आम्ही एकदा पुनरावलोकन किंवा आत्मावलोकन मठाच्या दृष्टीने करणं गरजेचे आहे. लोकांची गरजा काय आहेत, आध्यात्मिक असो सामाजिक असो, आणि त्याला मठाने कसं प्रतिस्पंदित करायला पाहिजे. नाही केले तर बहुतेक आम्ही आउटडेट होऊन जाणार. जी. आमची जी आध्यात्मिक साधना आहे त्या साधना सुद्धा आता थोडा काळानुरूप बदलण्याची गरज आहे. आणि लोकांची जसं देश काल वस्तू परिस्थिती बदलत असताना त्या बदलत्या परिस्थितीला मठांची कार्य जो पद्धती आहे ती जी. सुद्धा बदलण्याची गरज आहे. तरच लोक आणि धर्माधिकारी या दोघांमध्ये समन्वय राहील. नक्कीच. अन्यथा कोणतरी एक आउटडेट होऊन जातील आणि प्रवाहाबाहेर आपोआप फेकले जातील. म्हणून आम्ही विचार करतो की आज नवी पिढी येते, नवी पिढीला काय गरज आहे. धर्म तरी निश्चित टिकून राहायला पाहिजे. धर्म साधना सुद्धा आम्ही हिंदू धर्मीय आणि हिंदू लिंगायत म्हणून आपली किंवा हिंदू वीरशैव म्हणून आपली जी साधना आहे ती जरूर सर्व केली पाहिजे. त्याच्याबरोबर आणखीन काय करता येईल लोकांसाठी. आणि आम्ही नुसतं सिद्धांत सांगून नाही होणार, ते प्रॅक्टिकली करण्याकरता लोकांना एकत्र कसं आणता येईल, लोकांमध्ये धार्मिक भावना क्षीण न होता वृद्धिंगत कसे होतील याचे प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं.